हाय गाईज, तर नाशिकमध्ये आपल्याला जायचं आहे. आज थोडी शॉपिंग करायची आहे, तर चला जाऊया नाशिकला. मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रसादला आणि सिद्धार्थला घेतलेलं आहे, तर चला जाऊया कपडे घ्यायला. या ठिकाणी मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत टिबेटियन मार्केटमध्ये. सिद्धार्थ दुकान पाहत आहे. तर मित्रांनो आपले कपडे घेऊन झालेले आहेत, तर चला जाऊया नेक्स्ट स्पॉटवर. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये. तर चला आपण दर्शन घेऊया मंदिरामध्ये. तर पेपरचा कालावधी चालू आहे, तर पाया पडून घ्यावा असं वाटतं. तर मित्रांनो सिद्धार्थ भाऊचं म्हणणं होतं नवशा गणपती इथून जवळच आहे, तर आपण नवशा गणपतीला जाऊया. भरपूर दिवस झाले ते आपण पण नवशा गणपतीला गेलो नव्हतो, तर चला जाऊया मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो नवशा गणपतीमध्ये आल्या आल्याच आपल्याला डॉगेश भाईचं दर्शन झालेलं आहे. डॉगेश भाई एकदम गार झोप येते. तर मित्रांनो माझा या ठिकाणी एक प्रश्न पडला होता, एवढ्या घंट्या का बरं बांधेल राहते नवशा गणपतीमध्ये? तर कोणाला माहीत असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आतमध्ये आम्हाला कॅमेरा नेऊन नाही दिला, त्याच्यामुळे आम्ही इथं स्टॉप केली व्हिडिओ. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू पाहू शकता, एक नंबर व्ह्यूज आहे. इथं इथं बोट पण होत्या, तर आम्ही बोटच्या तिकिटेची चौकशी केली. तिकीट तर होतं, पण मग पॅसेंजर कमी का असल्या कारणास्तव आम्हाला बसून नाही दिलं. तर माझे मित्र तुम्ही पाहू शकतात त्याच बोट का पाहत आहेत. त्यांचं भरपूर दुःख वाटलं त्यांना. तर काय करणार आहे आपण तरी. रिटर्न जाताना डॉगेश भाई एकदम झोपेतून उठले होते, पाहत होते कोण काय करते, काय कसं काय. जाता जाता सिद्धार्थला आणि प्रसादला 2 गाड्या आवडल्या होत्या, ते म्हणे घेऊन जायचं. तर दुकानदार तिकडून आम्हाला म्हणत होता काय करताय, तेवढं झपाट्यात आम्ही म्हणलो चला भाऊ लवकर चला. पंचवटीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ह्या दोघांचा फोटोशूट चालू झाला, सिद्धार्थचा आणि प्रसादचा. तर मग मी म्हणलं माझा पण 2-3 फोटो काढून घ्या. तर माझाही फोटोशूट झाला. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, हे दोघं माझा फोटो काढायचं सोडून ते पतंगचा व्हिडिओ काढतात. काय भेटणार आहे त्या पतंगपासून त्यांना, मला तेच समजाना. नदीपासला फोटोशूट झाल्यानंतर यांचा दुसऱ्या ठिकाणचा फोटोशूट चालू झालता. मला भरपूर बोर झालं, त्यांना म्हणलं आवरा लवकर जायचं आपल्याला. या ठिकाणी मित्रांनो लाईफ जॅकेट आम्ही घातलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. तर भीती तर भरपूर वाटते, कारण की एकालाही पोहता येत नाही तिघांना, आणि आम्ही चाललोय पाण्यामध्ये बोट चालवायला. तर चला पाहू काय होतं आमच्या संग. चला मित्रांनो भेटूया पाण्यात. मित्रांनो या ठिकाणी पूर्ण फाटली माझी, कारण की आम्ही धडकत आहे या ठिकाणी. हे मेन हँडल आहे त्याचं, अपोजिट साईडला आहे. आत्ता बोट धडकता वाचलेली आहे. मालक पडतोय तिकडून, पण तरी आम्ही चाललो आहे. हो आता. तर मित्रांनो या ठिकाणी आता यांना भर पाण्यामध्ये आलो फोटोशूट करायचा आहे. प्रसाद मला म्हणतो होता पोज दे, तर त्याला म्हणलं मला काय पोज नाही येत. या पाय मी असं करतोय, जमलं तर पाय म्हणलं, नाही तर जाऊन दे बो फोटो, इथं आधीच फाटली म्हणलं माझी. तर पंचवटीमधून आपण डायरेक्ट चाललो होतो आपल्या मेन कार्यक्रमाला. तर मित्रांनो या ठिकाणी सिद्धार्थ भाऊच्या मित्राची इथं कार्यक्रम होता, तर आम्ही तिथं आलो होतो. तर त्याची काही भेट झाली नाही, तो बाहेर जायला होता. तर आम्ही त्यांच्या घरच्यांशी भेटलो. तर या ठिकाणी सोनवणे म्हणत होता डबल प्रसाद भेटन का. तर त्याला म्हणलं थांब मी त्या मुलाला विचारून सांगतो. त्या कारणामुळे मी माझ्या मित्रांना कुठं बाहेर नेत नाही, ते असेच आहे करीत राहतात. चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये.